तालुका म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो ते प्रेरणा देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला. महाराजांनी अनेक लढाया केल्या, परंतु त्याचसोबतच आपली संस्कृती देखील जपली. महाराजांनी गडकिल्ल्यांचे महत्त्व देखील पटवून दिले आणि ह्याचाच वारसा जपण्यासाठी नारायणगाव येथील भोरवाडी जवळील मुटकीमळ्यातील शिवशंभो या मंडळाने एक छोटासा प्रयत्न म्हणून एक किल्ला उभारला आहे. आपण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. दादा, तुझं नाव काय? सार्थक रमेश मुटके. तुम्ही हा किल्ला उभारलात, तो किल्ल्याचं नाव काय? प्रतापगड. किती जणांनी तुम्ही हा किल्ला उभारला? 4 जणांनी. 4 जणांनी. मला ह्या किल्ल्याची काय माहिती सांगशील सगळ्या आपल्या प्रेक्षकांना? हा किल्ला तुम्ही कसा उभारला, किती दिवसात उभारला आणि याच्यासाठी तुम्ही काय काय साहित्यांचा वापर केला? जय शिवराय. नमस्कार, मी सार्थक रमेश मुटके, वडगाव कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आम्ही प्रतापगड हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला बनवण्यासाठी आम्हाला संपूर्ण 7 ते 8 दिवस लागले. हा किल्ला बनवण्यासाठी मला शिवशंभू ग्रुप, सुयोग समर्थ जान्हवी या तिघांनी मदत केली. प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ 24 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3556 फूट उंच इतकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 साली हा किल्ला बांधला. प्रथम किल्ल्यावर प्रवेश करायचं म्हटलं तर प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस सूर्यबुरुज, आपल्या सर्वांच्या नजरेमध्ये भरलेला तो असा सूर्यबुरुज. पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर किल्ल्याला चिलखती संरक्षण, त्यामुळे महादरवाजा क्रमांक 2. यामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे कुस्तीचे मैदान, भवानी माता मंदिर, भवानी बुरुज, बाले किल्ला, बाजारपेठ, दारुगोळा कोठार अशा अनेक वास्तू आहेत. पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर रेडका बुरुज, यशवंत, तिहेरी बुरुज, तळे, विहीर अशा अनेक वास्तू आहेत. तटबंदीवरून चालताना खाली घनदाट अशा जावळी खोड्याचेही दर्शन होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे मी तुम्हाला पोवाड्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजीराजाच्या करामतीची नाही तसं जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रजी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा शामियान्यात खान डौलत आला. सय्यद बंड त्याच्या संग दिला, शिवबाच्या संगती म्हाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खानानं राजाला अलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान याला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरोखर आवाज झाला, चिलखत होतं अंगाला. खानाचा वार चुका गेला, खान एडबडला. इतक्यात महाराजांना पोटामंदी बिचवड केला, वाघनख्यांचा मारा केला. टरा फाडला पोटाला, तर गेला खानाचा कोथळा बाहेर आला जी. प्रतापगडचे युद्ध जाहले, रक्त सांडले, लाविली गुलामीची हो वाट. मराठेशाहीचा वाढला थाट जी. मराठेशाहीचा वाढला थाट जी. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. सार्थकला किल्ला बनवायला मदत करणारे त्याचे 3 छोटे भाऊ बहीण आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगशील सार्थक दादाला तुम्ही काय काय मदत केली किल्ला बनवताना? पहिल्यांदा आम्ही आराखडा आखू लागलो. त्यानंतर माती भीती चाळलो. परत भिंती बांधू लागलो, त्याला माती भीती चाळू लागलो. ज्यावेळेस तुम्ही गडकिल्ले बनवायला मदत केली त्यावेळेस तुम्हाला काय काय अनुभव आला? आम्ही शिवतीर्थ प्रतापगड बनवताना खूप पाऊस येत होता. आम्ही मांडव वगैरे केलं तरी पाऊस थांबत नव्हता. म्हणजे पाऊस आला ना ते आम्ही पाणी वगैरे काढून देत होतो. अजून काय काय मदत केली दादाला? माती चाळली, माती मळणे, दगडी माती आणणे, माती सारवणे वगैरे. बारक्या, तू काय सांगशील? आम्ही सार्थकाला घर मांडू लागलो. माती चाळली, दगडे रचले, परत घर असं सगळे असे काय छावण्या बिवण्या बनवू लागलो. तुमचा सार्थक दादा म्हणतोय की तो ह्या वर्षी 12वीला आहे, मग त्याला अभ्यास आहे, मग इथून पुढे तो असेल नाही तर नसेल, मग तुम्ही काय करणार? किल्ले बनवणार की किल्ले बनवायचं बंद करणार? नाही, किल्ले बनवणार. मी रमेश मुटके, सार्थकचे वडील. किल्ले बनवास दिवाळीची सुट्टीमध्ये मुलं किल्ले जे बनवतात, किल्ले बनवूया आणि संस्कृती जपूया असा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आपल्या पुढे काहीतरी ठेवून आपण त्यांचे किल्ले वगैरे गडकोट किल्ले हे बनवले पाहिजे. सार्थक आणि त्याचे सहकारी सवंगडी समर्थ परी, त्याच्यानंतर सुयोग वगैरे झालं, हे त्याला मदत वगैरे करतात. तो 2017 पासून किल्ले वगैरे बनवतो. त्यांनी जवळजवळ 7-8 किल्ले बनवलेले आहेत. दरवर्षी तो किल्ल्यांची चांगली उत्तम प्रतिकृती करतो. ह्या वर्षी त्याने शिवतीर्थ प्रतापगडाची प्रतिकृती बनवलेली आहे. एकदम अतिशय छान प्रकारे त्यांनी प्रतिकृती बनवलेली आहे आणि गेले 7-8 दिवस त्याला ही मुलं
आम्ही त्यांना गायडन्स करतो आणि मुलं त्या पद्धतीने तो किल्ला वगैरे करतात. काही दिवसापूर्वी आता हा पाऊसच चालू आहे, त्याच्यामुळे मुलांची परिकाष्ठा होती, सामान ठेवणं काढणं वगैरे. आणि बरेच कार्यकर्ते वगैरे, मकरंद पाटील साहेब झालं, वाजगे सूरजभाऊ वाजगे झालं, त्याच्यानंतर शेवंताई फाउंडेशन ग्रुप, आकाशदादा बोरकर, त्याच्यानंतर आळ्याची टीम, सेवेचे ढाई तत्पर, अशी आमचे गावचे उपसरपंच संजयजी खेडकर हे पण भेटी वगैरे देऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर निलक साहेब आणि सचिन निलक वगैरे असे कार्यकर्ते आमच्या किल्ल्यास भेटी देऊन गेलेले आहेत. मुलांना सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये इकडे तिकडं उन्हातानात फिरण्यापेक्षा तुम्ही असे गडकोट किल्ले तयार जर केले, महाराजांची किल्ल्यांची प्रतिकृती जर केली तर लोक पण पाहायला येतात आणि तुम्हाला त्याच्यापासून किल्ले संवर्धन, त्याच्यानंतर किल्ल्यांवर गेल्यावर आपण कचरा जो टाकतो इकडं तिकडं अस्तव्यस्त, किल्ल्यांबद्दल आपल्या मनात जे स्थान निर्माण होतं, हे एक किल्ल्यांच्या प्रतिकृतीद्वारे तुम्ही त्याचा आदर करता. आणि हा जो शिवतीर्थ प्रतापगड बनवलेला आहे ह्या मुलांनी, हा प्लास्टिक विनामूल्य प्लास्टिक विनामूल्य गोष्टी न वापरता टाकाऊ पदार्थ, पुठ्ठे झालं, मातीची घरं वगैरे झालं, असं ह्या पद्धतीने त्यांनी खूप छान अशा पद्धतीने बनवलेलं आहे. किल्ला अजून आम्ही 10-15 दिवस ठेवणार आहे. आणि किल्ला कोणा जर पाहायचा जर असेल तर अवश्य आमच्या वडगाव कांदळी, बोरवाडी, मुटकेमाळा ह्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही छान अशी शिवतीर्थ प्रतापगडाची प्रतिकृती बनवलेली आहे, तुम्ही अवश्य एक वेळेला भेट द्यावी ही नम्र विनंती. शाळेला असलेली 15-20 दिवसाची दिवाळीची सुट्टी ह्या मुलांनी अभ्यासासोबतच गडकिल्ले बनवण्यात घालवली. आपण पाहिलं की सार्थकने दिलेल्या गडकिल्ल्याच्या माहितीनुसार त्यांच्या मनामध्ये असलेली जिद्द ती त्यांनी अजून गेले 7 वर्षांपासून ती जपत आहे आणि इथून पुढे देखील ते जपणार आहेत. महाराजांचा वारसा मिळालेला आपला हा जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यात असलेले हे गडकिल्ले, इतर ठिकाणी असलेल्या ह्या गडकिल्ल्यांचं महत्व देखील त्यांना आहे आणि ह्याच गोष्टीचा संपूर्ण आपल्याला अभिमान देखील आहे. इथून पुढे देखील हा वारसा ते जपणार आहेत. स्नेहलवटी, हिंदवी न्यूज, आळेफाटा. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.